11वी प्रवेशासाठी आता ओपन टू ऑल ही फेरी सुरू झाली आहे। यात आज संध्याकाळी 6:30 पर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे। 10वीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा आहे। गणेशोत्सव काळात मुंबईत अनेक गणेश भक्त दर्शनासाठी येतात, त्यामुळे लोकल आणि मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं मंगलप्रभात लोढांनी सांगितलं। तसंच प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। गणेश चतुर्थीनिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकण रेल्वे प्रशासनानं केली आहे। 23 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत या रेल्वे गाड्या धावणार आहेत। तर साप्ताहिक गाड्यांचीही सुविधा देण्यात आली। पुणे ते अहिल्यानगर महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याचं नियोजन केलंय। या समांतर रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल DPRनं सादर केलाय। या मार्गावर एकूण 12 रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहेत। या रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन 1.5 तासात नगरला पोहोचता येणार आहे। श्रावणात नारळाची मागणी वाढली आहे, त्याचबरोबर दक्षिण भारतातून येणारा पुरवठा घटल्यानं बाजारात नारळाचे दर चढले। पूर्वी 25 ते 35 रुपयांना मिळणारा नारळ सध्या 40 ते 50 रुपयांना विकला जातोय। श्रावणात केळीच्या पानांनाही मागणी वाढली। अनेक लोक पंक्तीसाठी आणि घरातही केळीच्या पानांचा वापर करतात, यामुळे केळीच्या पानांना मागणी वाढली। यापूर्वी 10 ते 20 रुपयांमध्ये मिळणारी केळीची पान आता 50 ते 100 रुपयांना 3 अशी मिळतात, यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।